आज 25 मार्च सोमवार धुलीवंदनाचा दिवस आहे. सगळ्यांना शुभेच्छा. काल जे होलिका वंदन केले त्याबद्दल मी काल बोलले होते थोडंसं. रामायणाच्या ह्याच्यामध्ये ज्यांनी ऐकलं असेल त्यांनी की त्या होलिका राक्षसीला कधीच आहे आजचं आहे. होलिका राक्षसीला कसं अग्नीमध्ये दहन झाली ती, म्हणजे जे दुष्ट विचारांचे आहेत त्याला बरोबर अग्निदहन करतो आणि सुष्टू विचार चांगले विचार करणाऱ्या प्रल्हादाला त्या अग्नीनं सुरक्षित ठेवलेलं होतं. तर तिचं दहन झाल्यानंतर जी रक्षा उरते तर ती रक्षा तिचं वंदन धुलीचं वंदन केलं जातं. आता त्याच्या मागची भूमिका काल असं मी सांगितली होती की प्रल्हादाला हिरण्यकश्यपूनं खूप त्रास दिला आणि किती प्रकारे मारण्याचा प्रयत्न केला, पण तो मरत नव्हता कारण त्याच्या मुखामध्ये सतत नारायण नारायण नाव होतं. अजून ते फार जुनं आहे ते वर्षापूर्वीचं. तर म्हणून त्यांनी काय केलं, त्याचं प्रेम सगळ्या जनांना वाटत होतं आणि म्हणून लोकांनी सगळ्यांनी अग्नीची घराघरात पूजा केली आणि अग्नीला प्रार्थना केली की या प्रल्हादाला वाचव, प्रल्हादाचं रक्षण कर. म्हणून आपण त्या अग्नीची पूजा करतो. म्हणजे हुताशनी पौर्णिमा म्हणत असलो, होलिका हे तिचं नाव असलं तरीसुद्धा तिची पूजा नाही आहे, तर तिच्यासाठी तिच्यापासून वाचवण्यासाठी प्रल्हादाच्या साठी सगळ्यांनी प्रार्थना केली. म्हणून अग्निपूजन करायचं. आपण नेहमी म्हणतो अग्नये स्वाहा इदम न मम, इदम न मम असं म्हटलं जातं. आता आजचं धुलिकाचं काय पाठवलेलं आहे. आता होळीचं जे आहे तेच सांगते मी. तुकोबांची होळी म्हणून सांगितलेली आहे, ती जरा सांगते. होळीत काय आणि का जाळलं, तुकोबांची होळी कशी होती तर तुकोबाराय सांगतात, दैन्य दुःख आम्हा न येती जवळी, दहन हे होळी होती दोष. लोक होळीत शेडाच्या गौऱ्या, आता काल आपण पाहिलं असेल, केवढ्याले रचतात, लाकडं मोठाले ओंडकेच्या ओंडके आणतात, 5 दिवस ती जळली पाहिजे म्हणून म्हणतात. पण ते म्हणतात मी होळीत माझ्यातले दोष जाळले, आणि दोष जाळण्याचा परिणाम असा झाला की दारिद्र्य आणि दुःख माझ्या जवळसुद्धा येत नाहीत. मला हे फार आवडलंय. आता ते कसं येत नाही, दोष नाही तर दारिद्र्य नाही, त्यामुळं दारिद्र्यातून निर्माण होणारं दुःखही नाही. सर्व सुखे येती माने लोटांगणी, कोण या सियाणी दृष्टी पुढे. पण तुकाराम असं म्हणतात की सगळी सुखं माझ्या समोर लोटांगण घालत येतात, पण त्यांच्याकडं कोणी पाहावं, कारण दुःख तर जवळ येतच नाहीत आणि सुख माझ्या पुढं लोटांगण घालत येतात. पण ते म्हणतात की आम्हाला येऊ द्या म्हणतात, पण मी त्यांना डोळ्यासमोर सुद्धा उभं करत नाही. किती फरक आहे बघा तुकाराम किंवा संत आणि आपण. आणि आपण फक्त देवा मला सुखी ठेव, सगळ्यांचं भलं कर, सगळ्या प्रार्थना तशाच असतात. म्हणून तुकाराम म्हणतात की मी त्यांना माझ्या डोळ्यासमोरही उभं करत नाही. सगळं जग सुखाच्या मागं लागलेलं असताना तुकोबा राय सुखाला हाकलून लावतात, कारण त्यांना सुखाची हाव नाही आणि दोष जाळल्यामुळं दुःख तर आधीच पळून गेले. म्हणून ते म्हणतात की आमुची आवडी संत समागम, आणि ते नाम विठोबाचे. या संतांना आवड कशाची आहे, फक्त संत समागमाची आणि विठोबाचं नाम घेण्याची आवड आहे. मला सुखाची अपेक्षा का नाही, तर संतांचा सहवास आणि विठोबाचं नाव एवढ्याचीच मला आवड आहे असं ते म्हणतात. आमचं मागणं मागो त्याची सेवा. मला फक्त काय हवं आहे, भगवंताची सेवा. मोक्षाची निर्देवा कुणा चाड, मोक्षभिक्ष काही नको आहे, देवाशिवाय असणारा मोक्ष नकोच आहे म्हणतायत तुकाराम. आणि मला मागायचंच असेल तर मी सुख नाही मागणार, फक्त संतांचा सहवास आणि विठोबाचं नाव, एवढ्या 2च गोष्टी मागणार. मोक्षसुद्धा का नको, तर सुखापुढं मोक्षाची आवड पुण्यात दुर्दैवी माणसाला राहील. भगवंताचं नाव
त्याच्यातून मिळणारं सुख एवढंच फक्त हवंय. तुका म्हणे पोटी साठविता देव, न्यूनतो भाव कोण आम्हा. अहो, पोटामध्ये तो एकदा भगवंत भरून राहिल्यानंतर काय दुसरं मागायचे. दुसरा न्यून भाव, सुखाचा भाव, संपत्तीचा भाव तो नकोच. वैकुंठ देणारा विठ्ठलच माझ्यात साठवून घेतल्यामुळं मला आता कशाची कमतरता नाही. सगळं भरून पावल्यासारखं आहे. म्हणून मला मोक्ष नको, अर्थात मोक्षानंतर मिळणारं वैकुंठ सुद्धा नको. म्हणजे आपले दोष जळावेत म्हणून सगळ्यांनी प्रार्थना करायची आहे किंवा प्रार्थना केलेली आहे. आणि होलिकोत्सव तेही छान होतं की रंग असावा सकल संतांच्या सहवासात, भगवंताच्या नामात रंगून जायचा. रंग असावा तुकाराम महाराजांच्या अभंगाचा, रंग असावा जिजाऊच्या प्रेरणेचा, रंग असावा शिवरायांच्या विचाराचा, रंग असावा संभाजीराजांच्या पराक्रमाचा, रंग असावा सावित्रीमाईच्या त्यागाचा, रंग असावा महात्मा फुलेंच्या शिक्षणाचा, रंग असावा आईवडिलांच्या सेवेचा, रंग असावा भगवान महावीरांच्या अहिंसेचा, रंग असावा गुरुचरणीच्या सेवेचा, रंग असावा अब्दुल कलामांच्या मिसाईलचा, रंग असावा भगव्या झेंड्याचा, रंग असावा तिरंग्याच्या एकात्मतेचा, रंग असावा अहिल्याबाई होळकरांच्या स्त्री स्वातंत्र्याचा, रंग असावा माणसाला माणूस जोडण्याचा आणि माणुसकी जपण्याचा, रंग असावा माणसात देव शोधण्याचा, रंग असावा देशभक्तांच्या भक्तीसारखा. म्हणून सगळ्यांना या आपल्या परिवाराला त्यांनी धुलिवंदनाच्या, होळीच्या आणि तुकोरामबीज आता येईल लगेचच, तर त्या सणाच्या हार्दिक शुभेच्छा दिलेल्या आहेत. आपण राधे राधे किंवा हरी हरी म्हणत आपलं चिंतन करूया, भगवंताच्या साह्यात राहूया. याच्यामुळं काय होणार आहे, आजच्या श्लोकाला जोडून असा हा बरोबर सगळा विचार आलेला आहे की सुखाच्या मागं नकोच आहे आपण मागे लागायला, फक्त भगवंत. एक छान उदाहरण दिले बघा एक जण ठिकाणी, मला ते आवडलं की आपण रिकामी कळशी पाण्यामध्ये भरतो, अशी आडवी करतो, तेव्हा तिच्यामध्ये थोडं 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 पाणी करून एकदम ती गच्च भरून जाते. पण आपलं तसं नाही आहे. आपल्याला एक सुख मिळालं, आपण आपली रिकामी कधी घागर करतच नाही. एक सुख आलं की अजून दुसरं मिळावं, तिसरं मिळावं, असं अकंठ आपल्याला सुखच मिळावं असं आपल्याला वाटत असतं. पण आपण एकदा ती कळशी जशी घासायच्या वेळेला पूर्ण रिकामी करतो, आतून बाहेरून स्वच्छ करतो, तशी करायची आपली देहरूपी कळशी आणि तिच्यामध्ये थेंब 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 विठ्ठलाच्या, रामाच्या, कृष्णाच्या नामाचं थेंब थेंब जलरूपी अमृत भरायचं. म्हणजे मग आपला कलश हा सगळा अमृत कुंभ होईल आणि आपल्याला दुसऱ्या कुठल्याही मोक्षाची, कशाची सुखाची अपेक्षा राहणार नाही. आणि मग असं केलं की आपला हा देह हा सत्वगुणांनी भरला जाईल. आणि सत्वगुण प्राप्त झाला की काय होतं ते आज 17व्या श्लोकात पाहायचं आहे. छान योगायोग आहे. तर 17व्या श्लोक, आपल्या 14व्या अध्यायातला 17वा श्लोक म्हणूया. परवा 16पर्यंत झालेले आहेत आणि तिन्ही गुणांची फळं सांगितली होती. की सत्वाचं फळ जे आहे ते निर्मळ आहे, सुकृत म्हणजे पुण्याचं फळ आहे, ते पुण्य मिळतं. रजाचं फळ हे दुःख आहे, रजसस्तु फलम दुःखम, आणि अज्ञानम तमसहा फलम. आपल्याला अज्ञानामुळं मिळणारं फळ नको असेल, रजामुळे येणारं दुःख नको असेल, तर फक्त सुकृताचं फळ. म्हणून बघा, सकाळी एक पहाटे पहाटे मी कीर्तन ऐकत होते आणि त्यात त्या महाराजांनी सांगितलं, बहुत सुकृतांची जोडी म्हणून विठ्ठल आवडी. तर बहुत सुकृतांची, आपण अनेक पुण्य केली, एका जन्मात होत नाहीत बरं काही पुण्य, अनेक वर्षांच्या, अनेक जन्मांच्या सुकृतामुळं आपल्याला हे पुण्य करण्याचं आणि विठ्ठलाचं नाव घेण्याचं, हे घेण्याची आवड निर्माण होते. आणि तेच सांगतायत की अखंड हरिनाम केलं, अखंड हरिनाम
म्हणून मला ते एक गाणं आज आठवत होतं. हरी भजना वीण काळ घालवून कोरे. काल त्या महेश काळेंची मुलाखत ऐकली आणि ते कसे घडले तर त्यांच्या आईमुळं घडलेले आहेत. आईनं त्यांना सगळी ही शास्त्रीय संगीताची कशी गोडी लावली. ती स्वतः गायक होती, गायिका होती आणि अभ्यासक होती, मुख्य म्हणजे शास्त्रीय संगीताची. तर त्यामुळं त्यांचा तो सत्वगुण तसा वाढत चाललेला आहे. आता आपण 17वा श्लोक बघूया. सत्वात संजायते ज्ञानम रजसो मोह एव च प्रमादमोहौ तमसो भवतो ज्ञानमेव च. हा झालाय नाही का 17वा. आता आज घ्यायचा आहे. ऊर्ध्वं गच्छन्ति सत्वस्था मध्ये तिष्ठन्ति राजसाः जघन्यगुणवृत्तिस्था अधो गच्छन्ति तामसाः. आपण ज्याची उपासना करू तेच फळ आपल्या पदरात पडतं. मग ऊर्ध्वं गच्छन्ति सत्वस्थाः. सत्वस्थ म्हणजे सत्वे तिष्ठती इति, म्हणजे सत्वगुणामध्येच जे राहतात, सत्वाचा जे आश्रय करतात, सत्वगुणामुळं कायम स्थित असतात, त्याला सत्वस्थ म्हणले. जसं देशस्थ म्हणजे काय की देशात राहणारा, कायस्थ म्हणजे काय देहामध्ये राहणारा, असे सगळे स्थ म्हणजे राहणारा. तर जो सत्वस्थ आहे म्हणजे जे अनेक, म्हणून तिथं अनेक वचन वापरलेलं आहे की सत्वस्था हा ऊर्ध्वं गच्छन्ति. जे सत्वामध्ये राहणारे आहेत, सत्वगुणामध्ये स्थित राहणारे आहेत, ते सगळे ऊर्ध्वभागी जातात. म्हणजे स्वर्ग, शिवलोक, वरुणलोक, विष्णुलोक अशा सगळ्या लोकाला जातात. आणि राजसाहा मध्ये तिष्ठन्ति. तुम्ही आम्ही सगळे रजोगुणाचा ज्यांनी जास्त आश्रय केलेला आहे किंवा रजोगुणामध्ये जे स्थित आहेत ते मध्यभागी राहतात, म्हणजे अर्थातच मनुष्य लोकात राहतात. आणि शेवटचं बघा, जघन्य गुणवृत्तीस्था. जघन्य गुणवृत्तीस्था म्हणजे काय की तमोगुणाचं कार्यरूप असं जे आहे, निद्रा, प्रमाद आणि आलस्य, या तिहींमध्ये राहणारे किंवा तिहींचीच सेवा करणारे असे जे आहेत तामसाहा, तामस लोक, ते कुठे राहतात? अधो गच्छन्ति. ते अगदी अधोभागी जातात, अधोगती मिळते. त्या दिवशी त्या अनघाने विचारलं होतं की अधोगतीमध्ये फक्त पशुपक्षीच नाही का येत, मग डोंगर, दऱ्या, आज तर मगाशी वाचत होतं लोखंड वगैरे हे जे धातू आहेत, त्या धातूंचं सुद्धा जे गुण आहे, धातू प्राप्त होण्याचा, तो सुद्धा तमोगुण आहे. त्यामुळं आता पुन्हा आपण त्याच्यावर जरा भर देऊया. आणि नरक लोक, सगळ्यात खाली काय आहे? नरक लोक आहे. जे लोक पाप करतात, खरं सांगायचं तर प्रत्येकाच्याच हातून कळत नकळत पाप होत असतं. म्हणून ते जैन साधू, जैन साध्वी काय करत असतात बघा, रस्त्याने जाताना सुद्धा आपल्या पायाखाली काही छोटे छोटे कीटक, मुंग्या, कोणी मरण पाहू नये, आपल्या हातून तुडवले जाऊ नये आपल्या पायाखाली, म्हणून ते असं ते तुमच्यासारखं जे असतं चौरी वगैरे त्यांनी असे सरकवत असतात. म्हणजे कुणी असतील पशुपक्षी कीटक तर ते बाजूला जावेत, ते सुरक्षित राहावेत. पण त्यांच्या योनीमध्ये जन्म कुणाला मिळतोय तर तमोगुणी लोकांना. म्हणजे तमोगुणाची सतत साधना करणारे, तमोगुणातच राहणारे असे जे आहेत ते अधोगतीला पोहोचतात. गणिताच्या दृष्टीनं सोपं आहे. ऊर्ध्वं गच्छन्ति सत्वस्था, म्हणजे सत्वगुणी लोक वर जातात. मध्ये तिष्ठन्ति राजसाहा, मध्यभागी सगळे राजसगुण, राजसी लोक राहतात. आणि तामसाहा अधः गच्छन्ति, जघन्य गुणवृत्तीस्था, जे अत्यंत हीन असे गुण आहेत, संकुचित असे जे गुण आहेत, तर ते मात्र तामस लोकांचे असतात. म्हणून पुन्हा शंकराचार्य काय म्हणतात बघूया. आधी आपल्याला समश्लोकी तर शिकायचीच आहे की सत्वगुणात स्थित असलेले लोक स्वर्गादी उच्च लोकाला प्राप्त होतात. रजोगुणस्थित लोक, राजस पुरुष
मनुष्य लोकात राहतात आणि तमोगुणाच्या कार्यरूप निद्रा, प्रमाद आणि आळस याच्यामध्ये स्थित असलेले अधोगतीला जातात. आता ती अधोगती म्हणजे काय काय असेल तर पशु पक्षी कीटक यांच्या योनीमध्ये त्यांना प्रवेश मिळतो, किंवा मी म्हणलं तसं लोह इत्यादी धातूंमध्ये पण त्यांना तिष्ठत राहावं लागतं किंवा आयुष्य काढावं लागतं. आपण समश्लोकी बघूया. सत्वस्थ चढती उंच, जसे मला तो पतंगच आठवतो. सत्वस्थ चढती उंच, मध्ये राजस राहती, हीन वृत्तीत वागुनी, जाती तामस खालती. संत तुकाराम म्हणतात, सत्वगुणे नरवैडूर्या, ऊर्ध्वगती साधूवर्या, जास मार्ग देतो सूर्या, मग यमतो किती. आता येथे भूलोकात देह धरणे अंतवंत, येथे उपडे पडे जीवित, मेघातळी रजाचे. आपलं आकाशाखाली आपण असे झोपलेले असतो. आता तिसरा जो तमू किंवा श्मशानीचा धुमू, ज्याचा क्रोध वाहे यमू, नीच वृत्ती पाहुनी, तामसलिंगा अधोगती, कधी न पावे सुगती, नये तुकया संगती, फिरे फिरे जरी 84. स्वतःच ते सांगतायत की असे जे तमोगुणी लोक आहेत ते तुकयाशी कधीही बरोबरी करणार नाहीत आणि ते सतत 84 योनीमध्ये फिरत राहतात. थोडीशी वरची गती चांगलं वागलं तर त्यांना मिळत राहते. वामन पंडित म्हणतात, सत्वे ऊर्ध्वगती जाती, मध्ये राहती राजस, जे निंदे गुणवृत्तीत, तामसा त्या अधोगती. कुणाचं ऐकत होते? आपल्याला सगळ्यांना तुकारामांचं तर उदाहरण आता येणारच आहे. तुकाराम बीज द्वितीया उद्याच असेल माझ्या मते. तर त्यांना न्यायला विमान आलेलं. एवढंच नाही तर अयोध्येतल्या सगळ्या नागरिकांना, प्रजाजनांना भगवंतांनी विमानात घालून स्वर्गात नेलेलं आहे. अयोध्यापुरी नेली विमानी, म्हणजे विमानामधनं नेलेलं आहे. कारण तो स्वतः सत्वगुणी होता. त्याचे लोकही सगळे प्रजाजनही सत्वगुणीच होते. त्यामुळे त्या सगळ्यांना ऊर्ध्वगती मिळालेली आहे. आता तुम्ही आम्ही सगळे अर्थातच रजोगुणी असणार, म्हणून आपल्याला या मनुष्य लोकात स्थिती मिळालेली आहे. आत्ता जर आपण काही कल्याणकारक केलं, लोकांच्या उपयोगी पडलो, तर मात्र पुढची गती आपल्याला ऊर्ध्वगती मिळू शकेल अशी आपण आशा करूया. काल तो मेळाचा श्लोक मी गोविंदनगरमध्ये रोज जाते, तर तिथल्या मुलांना शिकवत होते. आणि त्याच्यामध्ये काय म्हणले, अजामेळ पापी वदे पुत्र कामे. त्याला गती कशामुळे मिळाली? गती प्राप्त झाली नारायणाचे नामे. त्याला गती नारायणाच्या नामामुळे मिळाली. मुलाचं नाव ठेवलं नारायण, शेवटी यमदूत दिसायला लागले आणि मग त्यानं हाक मारली, अरे नारायणा नारायणा ये बघ मला कोण न्यायला आले. पण ते नारायणाला हाक मारल्यामुळं नारायणाचे दूतही तिथे आले आणि ते यमदूतांशी भांडायला लागले की तू याला नेऊ शकत नाहीस. म्हणजेच थोडं जरी चांगलं, एवढंच जरी कणभर जरी चांगलं काम मरता क्षणी केलं, मरता म्हणून अंतेमती सा गती असं म्हटलेलं आहे. शेवटच्या क्षणी जरी तुम्हाला चांगलं आठवलं, देवाचं नाव आठवलं, तरीसुद्धा तुम्हाला चांगली गती मिळते. पण आपण बऱ्यापैकी पुण्य केलं असेल म्हणून आपल्याला निदान मनुष्यलोक तरी मिळालेलं. पण नाही तर मी ते मगाशी सांगत होते की गरुड पुराण मुद्दाम एखाद्याच्या मृत्यूनंतर लावतात.
का हो लावतात? आता तो तर गेलाय जाऊन, जो कोणी गेलाय असेल, अगदी आपल्या जवळचा नातेवाईक असतो, मित्र असतो, जे कोणी असेल, मैत्रीण असेल, आता त्यांना तर ते काय ऐकायला मिळत नाही. पण आपण एवढ्यासाठी ऐकायचे की उरलेलं आयुष्य आपण चांगलं घालवायचं, म्हणजे अशी गती आपल्याला मिळायला नको. काही जण बघा ते वटवाघळाचं रूप, म्हणजे किती रात्रीचं दिसतं, दिवसा दिसतच नाही, घुबड, असे सगळे जे प्राणी पक्षी आहेत, कधी कधी त्यांची कीव येते की नाही. आता बघा आमच्या इथे एक मोठं काम चाललंय, मी सांगितलं ना, घराचं मोठी बिल्डिंग होणार आहे, आणि ते काम चालू असताना एक बिचारं कुत्रं त्याच्या खाली, त्या गाडीखाली आले, आणि ते इतकं म्हणजे त्याला अपंग झाले बिचारं की एका जागी पडून आहे, त्याला उठता येत नाही, त्याला खाता येत नाही. ही सगळी अशी अवस्था का आली असेल? आता अपघात हे एक जरी कारण असलं तरी काहीतरी आपल्या पूर्वजन्मीची, काल जे मी श्रावणाचं सांगितलं की श्रावण सुद्धा शेवटच्या क्षणी काय म्हणतो की मी कुणाचंही पाप केलेलं नाही, कुणालाही काही त्रास दिलेला नाही, तरी मला असा अपघाती मृत्यू का यावा, अकाली मृत्यू का यावा, अप्राप्त मृत्यू का यावा? तर काहीतरी पूर्वजन्मीचं त्यात संचित असणार, आणि म्हणून त्याला तो शर लागला आणि आपल्या आईवडिलांसह तो स्वर्गाला गेलेला आहे. तर त्याला न्यायला सुद्धा, मला हे सांगायचं होतं, त्याला न्यायला सुद्धा विमान आलेलं होतं, कारण तो अत्यंत सत्वगुणी होता. म्हणून ऊर्ध्वम तिष्ठन्ती सत्वस्था हे त्या श्रावणबाळाच्या, आणि शबरीला तसंच आहे, मतंगम ऋषींना तसंच आहे की त्यांना न्यायला सुद्धा विमान आलं. पण ते म्हणतात की नको मला किंवा शबरीला सुद्धा विमान आलं, पण ती म्हणते नको मला रामाची भेट व्हायला पाहिजे, आणि म्हणून ते विमान ती सोडून देतात, आणि शबरी थांबते की राम येईल, रामाची माझी भेट होईल. म्हणजे इतका ध्यास ह्या भगवंताचा ज्याला लागतो ते सत्वगुणी आहेत, आणि ते उच्चस्थानी पोहोचतात. एवढं आपण लक्षात ठेवूया. आपल्यामधले आपण सत्वगुणाचा विकास करण्याचा प्रयत्न करू. पुढचा घेऊया, वेळ बराबर जाते. 19 बघा. नान्यं गुणेभ्यः कर्तारं यदा द्रष्टानुपश्यति गुणेभ्यश्च परं वेत्ती मद्भावं सोऽधिगच्छति. इथं थोडेसे संधी आहेत बघा. सहा अधिगच्छति आणि द्रष्टा अनुपश्यती, एवढे दोनच संधी आहेत. नान्यम मध्ये पण न अन्यम, न अन्यम, न म्हणजे नाही, गुणेभ्यः कर्तारम, गुणेभ्यः म्हणजे या 3 गुणांपेक्षा, देवेभ्या म्हणजे देवांपेक्षा, तसं गुणेभ्यः म्हणजे गुणांपेक्षा. कोण? द्रष्टा. द्रष्टा म्हणजे कुणाला म्हटलंय हो? की जो सगळ्यामध्ये एकत्व पाहतो किंवा ऐक्य भावानं स्थित असलेला जो पुरुष आहे त्याला द्रष्टा म्हणले. तर हा द्रष्टा 3 गुणांच्या पेक्षा वेगळं असं कोणीच नाही. अन्यम न कर्तारम, अन्य करता कुणीही नाही, 3 गुणच सगळं काही करतात, असं जो अनुपश्यती, अनुपश्यती म्हणजे पाहतो, त्याला जेव्हा ज्ञान होतं. आणि गुणेभ्यः परम, गुणेभ्यः परम म्हणजे गुणांच्या पलीकडे कुणाला पाहतो? परम म्हणजे परमात्म्याला पाहतो, अत्यंत पलीकडे असलेल्या सच्चिदानंद घन परमात्म्याला जो पाहतो, वेत्ती म्हणलेले, वेत्ती म्हणजे जाणतो. सहा मद्भावम अधिगच्छति, तो माझ्या स्वरूपाला प्राप्त होतो. म्हणजे करी रूप स्वरूप सर्वांजी वाचे, याच्यासाठी मी श्लोक पाहत होते, आता पुढचा श्लोक आहे त्याला, तर तो इथे बरोबर त्याचं उत्तरच मिळालं की जो नेहमी सच्चिदानंद परमात्म्याला पाहतो किंवा तत्व त्याचं जाणतो, तो माझं स्वरूप प्राप्त करून घेतो. समर्थांनी तेच केले बघा. समर्थांना एवढी त्या श्रीरामाची ओढ होती, आस होती की भाऊ हे देत नव्हता, अनुग्रह देत नव्हता, आधी वडिलांच्या मागे लागला होता. भाऊ म्हणला तर भाऊ म्हणे तू अजून लहान आहेस, मी मोठ्या लोकांना देतो मग तुला देऊ, आणि तुला कदाचित स्वतः रामच देईल. मग तो इतका मागे लागला त्या मंदिराच्या, हनुमानाच्या मंदिराच्या इथे जाऊन राहायला. रात्रीच्या वेळेला नुसती धोसरा काढलेला होता समर्थांनी,
आणि मग तो स्वतः राम तिथे आलेला आहे. आधी तो हनुमंताला सांगतो की मला रामाची गाठ घालून दे आणि मला रामाकडून आधी हनुमंताला म्हणतो, हनुमंतो मी नाही देणार, श्रीरामच देतील. मग म्हणे त्याची गाठ घालून दे. आणि श्रीराम त्याला समोर साक्षात उभे ठाकतात आणि त्याला अनुग्रह काय देतात? श्रीराम जय राम जय जय राम या त्रयोदशाक्षरी मंत्रच त्यांना मिळालेला आहे. पण ते त्या भगवंताला जाणत होते आणि शेवटी रामाने त्यांना समर्थ म्हणले आणि हा रामाला समर्थ म्हणतो. म्हणजे दोघं इतके एकरूप झाले की त्याचं स्वरूप त्याला प्राप्त झालं, भगवंताचं स्वरूप समर्थांना प्राप्त झालं. म्हणून त्यांनी म्हणले की असा जो जाणतो तो मला प्राप्त करून घेतो. म्हणून राम स्वतः त्याला स्वतः भेटलेलं आहे, दर्शन दिलेलं आहे. असं सगळ्याच संतांच्या बाबतीत, नामदेवाचंही माहिती आहे ना तुम्हाला. नामदेव तर दुसरं काही जाणतच नव्हता, नुसता विठुराया 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 करत बसायचा. योगायोगानं त्याच्या वडील गावाला गेल्यानंतर आई म्हणती, अरे आता विठुरायाला त्या नैवेद्य कोण घेऊन जाणार? तर म्हणतो मी नेतो. मग त्यानं स्नान बिन केलं छान नेहमीसारखं, ते काय असेल ते धोतर किंवा वस्त्र नेसलं आणि गेलाय की तिथे विठ्ठलाच्या मंदिरामध्ये. तिथं गेल्यानंतर त्यानं देवाला बोलवलं की घे तुझ्यासाठी नैवेद्य आणलाय. अरे देवा खाणं, देवा खाणं, देवा खाणं, एवढी त्याला ओढ की देव खात नाही तर तो किती तास तिथेच बसून राहतो. आणि देव काही संध्याकाळ व्हायची आली वेळ तरी देव काही खात नाही. कारण आपल्याला माहिती आहे नैवेद्य दाखवणे म्हणतो आपण, अर्पण करणे, त्याला देणे असं म्हणतच नाही. शेवटी तो म्हणतो की तू जर नाही आत्ता हे नैवेद्य खाल्लास, जेवण केलं नाहीस, तर मी माझं डोकं तुझ्या इथं फोडून घेईन, आपटून घेईन. आणि त्यांनी आपटायला सुरुवातच केली. रक्तबंबाळ व्हायला लागलंय त्याचं मस्तक. भगवंतालाच काळजी वाटली आणि भगवंत त्या ठिकाणी आलेले आहेत आणि स्वतः मटा 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 घास खायला लागले. स्वतःच्या हातानं त्यालाही घास भरवलेला आहे. घरी रिकामी ताटली घेऊन येतो. आई म्हणते यातलं कुठं गेलं सगळं? तो म्हणतो देवानं खाल्लं. कसं शक्य आहे म्हणे, आजपर्यंत कुणी खाल्लं नाही. तो म्हणतो आज देवांनी खाल्लं म्हणे आई. इतकी म्हणजे ते देवाचं रूप त्यांना प्राप्त झालं. आणि तो स्वतः जाणत होता की या 3 गुणांच्या पलीकडे जो काही आहे तो भगवंत, त्याला समजून घेतलं की त्याचं स्वरूप त्याला प्राप्त होतं. अशी खूप उदाहरणं आपल्याला सांगता येतील, पण सहज आत्ताही जाता येता सारखे डोक्यात चिंतन त्या सगळ्या संतांचं असल्यामुळं हा श्लोक फार छान आहे बघा. की न अन्यम गुणेभ्यः कर्तारम यदा द्रष्टा अनुपश्यती. अनुपश्यती म्हणजे त्याला जाणवतं, तो पाहतो की या 3 गुणांपेक्षा दुसरं कोणी नाहीच आहे. या 3 गुणांचीच सत्ता आहे बरं का सगळ्या या सृष्टीवर. प्रत्येक ठिकाणी बघा, आता आपण एखादं फळ आणतो, जे फळ असेल त्या फळाची चव त्या फळाला जर परफेक्ट असली तर त्यामध्ये सत्वगुण जास्त आहे. पण गोड फळ जर आंबट लागायला लागलं तर आपण त्याला आवडत नाही, म्हणजे मग आपल्याला ते रजोगुणाने युक्त. आणि अगदी निसत्व ज्याला म्हणतात, म्हणजे त्याला काहीच चव नाही असं जर असेल तर तो तमोगुणाने. असे या सृष्टीमध्ये प्रत्येकामध्ये हे तीन गुण आहेत सगळ्यामध्ये. जसं आपण उच्च, मध्यम आणि नीच स्तर म्हणतो, तसे हे 3 गुण आहेत. आणि त्या 3 गुणांचा या सगळ्यामध्ये अंतर्भाव असतोच, त्याच्याशिवाय दुसरं काहीच नाही हे जो पाहतो. आणि मुख्य म्हणजे या सगळ्याच्या पलीकडे आपल्याला गुणातीत व्हायचे बरं का. या अध्यायामध्ये गुणातीताची लक्षणं पाहिजे. आता आलोय आपण शेवटाकडेच आलोय, 8-10 श्लोकच राहिलेले आहेत. तर असं जो त्याच्या पलीकडे सच्चिदानंद घन परमात्म्याला जो पाहतो तो माझं रूप प्राप्त करून घेतो असं भगवंत सांगतायत. समश्लोकी बघूया. मला वाटलं होतं 3 श्लोक होतील. गुणावीण नसे करता आत्मा तो त्या पलीकडे, देखणा ओळखे हे जो होय माझे चिरूप तो.
तो माझंच रूप बनतो असं सांगतायत. मुक्तेश्वर म्हणतात गुणाहुनी आणिक का नाही करता, असे पाहे जो तत्वता, तो पावे मत्स्वरूपता, द्रष्टा असोनी. करता कार्य करणाचा तुकाराम महाराज, गुणावीण ठाव त्याचा, नसे ऐसी माझी वाचा सत्यमानी. 3 गोष्टी प्रत्येक ठिकाणी असतात, करता, करण आणि कर्म. आणि 3 गुण सत्व रजतम, त्याच्याशिवाय दुसरं काही नाही हे माझी वाचा सांगतीये. ती सत्यमान. दृश्य दर्शनात द्रष्टा, आहे त्रिपुटी प्रतिष्ठा, पाहे ऐसी जरी श्रेष्ठा, न लगे काही पुसणे. स्वात्मा गुणातीत पाहे, तोच पावे मद्रूप हे, येथे तुका निस्संदेहे, गुणातीत लेखावा. असं सांगतायत की तुका तुका निस्संदेहपणे गुणातीत आहे असं जाणावं. चव्हाण नाही, आता हे बघूया. कीर्तने म्हणतात करता या त्रिगुणा विणेन दुसरा, द्रष्टा असे पाहतो, तत्वार्था उमजोनी पूर्ण मगतो, तेव्हा तिथे रंगतो. तेव्हा स्वानुभवे तयास कळते, आत्मा गुणातीत ना गुणातीतसा, मद्रूपा प्रति तोच पावत असे, हे सत्य जाणे कसा. कीर्तने म्हणतात. त्याच्यानंतर अनंततनय म्हणतात गुणाहुनी नच विभिन्न करता, जीव सदा ते पाहे, गुणातीत जे स्वतःस जाणे, मद्रूपा ते लाहे. जो गुणातीत अशा मला ओळखतात तो माझ्याशी एकरूप होतो. मारुलकर म्हणतात करता पृथक गुणाहुनी, नाही ऐसेच पाहते जेव्हा, आत्मा गुण पर जाणे, द्रष्टा मुक्तीस पावतो तेव्हा. त्याला मुक्तीच मिळते. माझ्या रूपाशी एकरूप होतो म्हणजे काय, त्याला मुक्ती मिळते. आणि खैर म्हणतात त्रिगुणाहुनी निराळा नाही, करता दुजा असे पाहे, त्रिगुणाहुनी निराळा नाही, करता दुजा असे पाहे, त्रिगुणांपलीकडे मज पाहे, जो मत्स्वरूप तो साहे, जो मत्स्वरूप तो लाहे. लाहे म्हणजे माझ्या स्वरूपाला प्राप्त होतो. असे 2 श्लोक झालेले आहेत. शंकराचार्य काय म्हणतात बघा की ज्यावेळी द्रष्टा पुरुष ज्ञानी होतो आणि कार्यकरण विषयांचा आकार यामध्ये पूर्णत्वास पोचलेल्या गुणांच्या खेरीज कोणालाही करता म्हणून पाहत नाही. आणि शिवाय तो असंही पाहतो की सगळ्या प्रकारच्या अवस्थांमध्ये स्थित असलेले गुणच हे कर्मांचा करता आहेत. म्हणजे त्या गुणांच्यामुळेच कर्म होत असतं. गुणांचे जे व्यापार आहेत त्यांचा साक्षी असलेल्या आत्म्याला जो या गुणांच्या पलीकडं आहे असं मानतो. गुणातीत आपल्याला पाहायचे ना आता, तर तो द्रष्टा ईश्वर भावाला की ईश्वर भावाला प्राप्त होतो. म्हणजेच तो मलाच येऊन मिळतो. सोपं लक्षात ठेवा. दोघांमध्ये फरक राहत नाहीच. एवढासा छोटा ध्रुवबाळ आहे, पण तो सुद्धा त्या भगवंतापर्यंत पोहोचला. सगळेचे पूर्वीचे संत असतील, आपले देशभक्त सुद्धा तसेच आहे. तो सावरकरांचा जर कोणी आता सिनेमा पाहत असाल किंवा पाहणार असाल तो अवश्य पहा. यांनी सुद्धा देशदेवन सर्वापायी स्वतःचं आयुष्य हे खर्च केलेलं आहे. त्यांच्या वेळेला त्यांना जरी ते स्वातंत्र्य पाहता आलं नसेल तरी त्यांचा तो त्याग हा आपल्याला स्वातंत्र्य मिळवून द्यायला उपयोगी पडलेला आहे.
आणि अर्थातच ते गुणातीत झालेले होते. नाही तर मला सांगा, त्या कोलूला तुम्ही अंदमानला जे कोणी गेला असाल त्यांना माहिती असेल, त्या मानगुटावर बैलासारखं जूट ठेवून घाण्याला लावलेलं, एवढं तेल पडल्याशिवाय त्यांना खायला प्यायला नाही. ते सुद्धा निकृष्ट दर्जाचा आहार. सगळे आजारी पडायचे ते कैदी, जुलाब व्हायचे, हे व्हायचे. आणि त्याच्याविरुद्ध थोडी तक्रार केली तर त्यांना अजून शिक्षा व्हायची. तर हे सगळं गुणातीताचीच लक्षणं आहेत हो. त्यांनी जगासाठी, आपल्या देशासाठी, आपल्या इतरांसाठी स्वतःचे प्राण अर्पण केलेले आहेत. आणि अर्थातच ते भगवंतापर्यंत पोहोचले असणार असं आपण लक्षात ठेवूया. इथेच थांबूया. योगेशं सच्चिदानंदं वासुदेवं व्रजप्रियं धर्मसंस्थापकं वीरं कृष्णं वन्दे जगद्गुरुं. कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने प्रणतः क्लेशनाशाय गोविंदाय नमो नमः. ओम पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ओम शांती शांती शांती.